राज्य विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या म्हणजे 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीच्या नवीन सरकारचा भव्य शपथविधी सोहळा रंगणार असल्याचं जाहीर केलं. आता त्या अनुषंगानं जोरदार तयारी सध्या चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि 2,000 लाडक्या बहिणींसह 15,000पेक्षा अधिक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा रंगत असली तरी ऐनवेळी भाजप वरिष्ठ धक्कातंत्रांचा अवलंब करणार आहेत का, हाही एक वेगळा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आता या सगळ्या समीकरणावर ग्रह खात्यावरून शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात रस्सीखेच चालू असली तरी उद्याच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसोबत महायुतीतील तिन्ही पक्षातील कोणते नेते शपथ घेऊ शकतात आणि कोणत्या पक्षाला कोणती खाती बहाल केली जाऊ शकतात, याचाच हा घेतलेला सविस्तर आढावा. आता महायुतीच्या नेत्यांची मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असली तरी अमित शहा यांनी संबंधित नेत्यांचे रिपोर्ट कार्ड पाहूनच मंत्रिपद देण्याचं ठरवलंय. त्यामुळे अनेकांचा पत्ता कट देखील होऊ शकतो आणि काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. आता अमित शहा यांनी मंत्रिपदासाठी लावलेले कडक निकष पाहायचं झाल्यास म्हणजे संबंधित नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या वेळी कामगिरी कशी होती, लोकसभेला मतदारसंघातून मताधिक्य होतं का, लोकसभेला महायुतीचं काम प्रामाणिकपणे केलं होतं का, किंवा मग मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदार, माजी मंत्री असेल तर मागच्या सरकारच्या काळात कामगिरी कशी होती, संबंधित व्यक्ती मंत्रालयात कामासाठी किती वेळ देत होता, किंवा मग महायुती म्हणून घटक पक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती, निधीचा वापर कशा प्रकारे केला गेला, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांमुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का, आणि याआधी वादग्रस्त वक्तव्य केली होती का, हे सगळंच तपासलं जाणार असल्याची चर्चा आहे. आता त्यामुळे या रिपोर्ट कार्डवरूनच कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकायची हे ठरणार असल्याचं बोललं जात आहे. आता मंत्रिमंडळाची रचना करत असताना सामाजिक समतोल, भौगोलिक समतोल अशा बाबीही लक्षात घेणं गरजेचं असतं. महायुतीच्या नवीन सरकारमध्ये कोणते 25 संभाव्य नेते उद्याच्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेताना दिसतील, पाहूयात. आता मुख्यमंत्री पदासह इतर 2 प्रमुख घटक पक्षातून 2 मुख्यमंत्री शपथ घेतील हे जवळपास स्पष्ट झालेलं दिसतंय. कारण उर्वरित मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे कसं असू शकतं ते हे आपण पाहायचं झालंच म्हणजे भाजप पक्षातून चंद्रशेखर बावनकुळे असतील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, संभाजी पाटील निलंगेकर, संजय कुटे, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक यांच्यापैकी जवळपास भाजपचे 15 नवे आणि जुने चेहरे शपथ घेऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते. आता जर शिवसेना, शिंदे गटाचा जर विचार केला यामध्ये कोणाला संधी मिळू शकते, त्यांची नावे जर पाहायची झाली म्हणजे त्यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय सिरसाट, भरत गोगावले, अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल यांच्यापैकी म्हणजे जवळपास 8 ते 10 नेते उद्या मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात अशी शक्यता आहे. आणि अजितदादा पवार यांचं जे काही गट आहे यांच्या पक्षाकडून काही नावे पुढे येताना आपल्याला दिसतंय म्हणजे अर्थात त्यामध्ये अजितदादा यांचंही नाव आहे. यामध्ये जवळपास 10 जागा मिळू शकतात मंत्रिपदासाठी असंही बोललं जातंय. त्यामध्ये छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, दत्ता मामा भरणे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांची नावे आपण पाहू शकतो. ही नावे जर आहेत तर यांच्या माध्यमातूनही त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. आता महायुतीमध्ये तिन्ही पक्षात खातेवाटप देखील ठरलेला असल्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये 21-12-11 हा फॉर्म्युला असू शकतो अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. यामध्ये कोणती खाती कोणत्या पक्षाला मिळतील हे सगळ्यांनाच उत्सुकतेचं असणार आहे. आता महायुतीत गृहमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरत असला तरी भारतीय पक्ष हे मंत्रिपद सोडायला तयार नाहीये. त्यासोबत सामान्य प्रशासन असेल, ऊर्जा असेल, महसूल असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, गृहनिर्माण असेल, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन, पर्यटन, वैद्यकीय शिक्षण ही जी महत्त्वाची खाती आहे ती भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकतात असंही बोललं जातंय. तर
शिवसेना शिंदे गटाकडे नगरविकास असेल, उद्योग असेल, शिक्षण किंवा परिवहन त्यामध्ये येऊ शकतं. सामाजिक कल्याण त्यांना मिळू शकतं. आदिवासी विकासाचाही त्यामध्ये उल्लेख केला जातो. पाणीपुरवठा असेल, पशुसंवर्धन असेल, पणन आणि आपत्ती व्यवस्थापन जे आहे मंत्रालय तेही त्यांच्याकडे जाऊ शकतं अशी शक्यता आहे. त्यानंतर माहिती व जनसंपर्क असेल, माहिती व तंत्रज्ञान ही खाती जी आहेत ती त्यांच्याकडे येऊ शकतात अशी एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. तर दुसरीकडे अजितदादा पवार गटाला कोणती खाती मिळणार हे जर पाहायचं झालं तर यामध्ये अर्थ खातं त्यांना मिळू शकतं. त्यानंतर सहकार असेल, कृषी असेल, अन्न व औषध प्रशासनसारखं महत्त्वाचं खातं असेल, मदत व पुनर्वसन खातं आहे, पर्यावरण आहे, युवक कल्याण व क्रीडा हे खातं एक महत्त्वाचं खातं आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण हेही महत्त्वाचं खातं आहे. अर्थात अदिती तटकरे यांच्याकडे हे जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. आता या विभागाची जी काही जबाबदारी आहे ती अजितदादा पवार गटाला मिळू शकते असं दिसतंय. आता ह्या सगळे जे काही नावं आहेत किंवा यापैकी कोणते नेते उद्या शपथ घेतील किंवा या व्यतिरिक्त कोणते नेते उद्या शपथ घेऊ शकतात याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.